राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी महाराष्ट्र शासनाकडून येत आहे। संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात अगोदरती पाहायला मिळतील। तर चला सुरू करूया आजच्या बातमीला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाईची रक्कम ही भेटलेली आहे। राज्यातील किती जिल्हे या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत, त्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचं किती टक्के नुकसान झालेलं आहे व त्या जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाईसाठी किती निधी हा मंजूर झालेला आहे। परभणी, वाशिम, जालना व यवतमाळ हे असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर हे दोन असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 75% पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर लातूर, धाराशिव आणि हिंगोली, सोलापूर, बीड व नांदेड हे असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 80% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे लातूर, धाराशिव, हिंगोली, सोलापूर, बीड या जिल्ह्यांना सर्वात जास्त आर्थिक मदत मिळेल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे। या यादीमध्ये पहिल्या जिल्ह्याचं नाव नाशिक असून लाभार्थ्यांची संख्या ही 3,50,000 एवढी असून मंजूर झालेली रक्कम ही 155,74,00,000 एवढी आहे। दुसऱ्या नंबरच्या जिल्ह्याचं नाव हे जळगाव असून 16,921 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे व मंजूर झालेली रक्कम ही 4,88,00,000 एवढी आहे। 3 नंबरच्या जिल्ह्याचं नाव हे अहमदनगर असून 2,31,831 ही लाभार्थ्यांची संख्या आहे व त्यांच्यासाठी 160,28,00,000 एवढी रक्कम मंजूर झाली आहे। 4 नंबरच्या जिल्ह्याचं नाव हे सोलापूर असून 1,82,534 एवढी लाभार्थ्यांची संख्या असून त्यासाठी 111,41,00,000 एवढी रक्कम मंजूर झाली आहे। 5व्या नंबरच्या जिल्ह्याचं नाव हे सातारा असून 40,406 एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे व 6,74,00,000 हा त्याच्यासाठी झालेला मंजूर निधी आहे। 6 नंबरच्या जिल्ह्याचं नाव बुलढाणा असून लाभार्थ्यांची संख्या ही 36,358 एवढी आहे व त्यासाठी मंजूर झालेला निधी हा 18,39,00,000 एवढा आहे। 7व्या नंबरच्या जिल्ह्याचं नाव धाराशिव असून त्यासाठी 4,98,720 एवढे लाभार्थी आहेत व त्यासाठी मंजूर झालेला निधी हा 218,85,00,000 एवढा आहे। 9व्या नंबरच्या जिल्ह्याचं नाव अकोला आहे व त्यामध्ये 1,77,253 एवढे शेतकरी असून त्या जिल्ह्यासाठी 97,29,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे। 10व्या नंबरच्या जिल्ह्याचं नाव कोल्हापूर आहे व त्यामध्ये 228 एवढे शेतकरी असून त्यासाठी 13,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतरच्या जिल्ह्याचं नाव जालना असून त्या जिल्ह्यामध्ये 3,70,625 एवढे शेतकरी आहेत व त्यासाठी 160,48,00,000 निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतरच्या जिल्ह्याचं नाव जालना असून त्या जिल्ह्यामध्ये 3,70,625 एवढे शेतकरी असून 160,48,00,000 एवढा निधी जालना जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे। पुढच्या जिल्ह्याचं नाव परभणी असून परभणीमध्ये 4,41,970 एवढे लाभार्थी आहेत व परभणीसाठी 206,11,00,000 एवढा नुकसान भरपाईचा निधी जमा झालेला आहे। पुढील जिल्ह्याचं नाव नागपूर असून नागपूरमध्ये 63,422 ह्या एवढे लाभार्थी आहेत व नागपूरसाठी 52,21,00,000 एवढा शासनाने निधी मंजूर केलेला आहे। पुढील जिल्ह्याचं नाव हे सांगली आहे। सांगलीमध्ये तब्बल 98,372 एवढे लाभार्थी असून त्यासाठी 22,04,00,000 एवढा निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतरच्या जिल्ह्याचं नाव हे बीड आहे। बीड जिल्ह्यामध्ये 7,70,574 एवढे लाभार्थी असून बीड जिल्ह्यासाठी तब्बल 241,21,00,000 एवढा निधी मंजूर झाला आहे। पुढच्या जिल्ह्याचं नाव हे बुलढाणा असून बुलढाण्यासाठी 36,358 लाभार्थी आहेत। बुलढाण्यामध्ये 18,39,00,000 एवढा शासकीय निधी मंजूर झालेला आहे। त्यानंतरच्या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव असून धाराशिवमध्ये तब्बल 4,98,720 एवढे लाभार्थी आहेत। धाराशिवसाठी 218,85,00,000 मंजूर झालेले आहेत। पुढील जिल्ह्याचं नाव हे अकोला आहे।
अकोल्यामध्येही जवळपास 1,77,253 एवढे लाभार्थी आहेत व अकोल्यासाठीही 97,29,00,000 एवढे शासकीय निधी हा मंजूर झालेला आहे। वरील जिल्ह्यांपैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता हे कमेंट करून नक्कीच सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब